मंत्री छगन भुजबळ हे रेणापूर गावामध्ये दाखल झालेले आहेत आणि भरत कराड यांच्या कुटुंबियांची ते भेट घेत आहेत। रेणापूर गावाची ही दृश्य आपण बघतोय। गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या वादामुळे ओबीसी समाजात देखील एक भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं। महाराष्ट्रभर ओबीसी समाजाकडून आंदोलन करण्यात आलं। याच सगळ्यांच्या दरम्यान लातूर जिल्ह्यातील भरत कराड या 35 वर्षीय शेतकऱ्याने ओबीसी आरक्षणाच्या संभाव्य संपुष्टात येण्याच्या भीतीने आत्महत्या केली आहे। त्यांचा फोटो आपण स्क्रीनवर बघतोय। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी शशिकांत पाटील यांच्याकडे। शशिकांत, या कुटुंबावर शोककळा पसरली आहे। या कर्त्या व्यक्तीचं घरात आत्महत्या झाल्यामुळे आता पुढचं सगळं कसं होणार अशी परिस्थिती यांच्यावर उद्भवली आहे। काय नेमकी तिथली परिस्थिती? अत्यंत हालाकीची परिस्थिती भरत महादेव कराड यांच्या कुटुंबियांच्या अवघं 35 वर्ष वय त्यांचं होतं आणि अवघी 2 गुंठी जमीन त्यांच्याकडे आहे। वांगदरी या गावामध्ये ते 2 गुंठी जमिनीवरच ते त्यांचे आई वडील, त्यांचे 3 लेकरं, पत्नी असा त्यांचा पूर्ण परिवार आहे। त्यांचे भाऊ पण आहेत, गावामध्येच राहतात ते पण एकूणच त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे। आणि ज्यावेळेसपासून मराठा समाजाचं आंदोलन उभं टाकलं होतं त्यावेळेसपासूनच ओबीसीचं आरक्षण जाऊ नये अशी त्यांची भावना भरत कराड यांची पूर्वीपासूनच होती आणि ते सातत्यानं ओबीसी आरक्षणाच्या लढ्यामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये सामील झालेले होते। पुण्यामध्ये काही दिवस त्यांनी काम केलं, पुण्यामध्ये सुद्धा त्यांनी ड्रायव्हर म्हणून काम केलं, पण मागच्या 2 महिन्यापासून ते वांगदरीमध्ये होते गावामध्ये आणि आपल्या मित्रांना असेल, आईवडिलांना असेल, पत्नीला असेल, ते सातत्याने बोलत होते की आता आपल्या ह्या 4 लेकरांचं होणार काय, ओबीसीचं आरक्षण संपून जाईल अशी त्यांना चिंता वाटत होती आणि या चिंतेतूनच त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललेलं आहे। छगन भुजबळ जे ओबीसी समाजाचे नेते आहेत, महाराष्ट्र सरकारमध्ये विद्यमान मंत्री आहेत, अन्न व नागरी पुरवठा मंत्री आहेत, त्यांनी आता भेट दिलेली आहे। कुटुंबियांचं सांत्वन केलेलं आहे। त्यांच्यासोबत माजी मंत्री धनंजय मुंडे हे सुद्धा आहेत, त्यांनी सुद्धा कुटुंबियांचं सांत्वन केलंय आणि या दोन्ही नेत्यांनी त्यांना आर्थिक स्वरूपात एक धनराशी सुद्धा दिलेली आहे तातडीची मदत म्हणून आणि त्यांना विश्वास त्यांना दिलाय की आम्ही सर्व तुमच्या कुटुंबियांच्या पाठीमागे आहोत। घरातला कर्ता व्यक्ती गेल्यामुळं त्यांच्या कुटुंबियावर जी शोककळा पसरलेली आहे, त्यांच्या आई आणि पत्नीचे त्यांची परिस्थिती खूपच नाजूक आहे, रडून रडून बेहाल झालेले आहे त्या दोघी पण। आणि अशा वेळेस छगन भुजबळ असतील किंवा धनंजय मुंडे असतील, त्या दोघांनी त्या ठिकाणी येऊन सांत्वन त्यांचं केलेलं आहे। खूप मोठा मॉब या ठिकाणी, खूप मोठी गर्दी सुद्धा ओबीसी समाजातल्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या वांगदरी नावाच्या गावामध्ये केलेली आहे आणि मंत्री छगन भुजबळ हे आता ग्रामस्थांना संबोधित करत आहेत की ओबीसी हे सर्व एकच आहोत आपण आणि ओबीसींनी मिळून आता इथून पुढे लढा द्यायचा आहे। दरम्यान धनंजय मुंडे यांना माध्यमांनी आम्ही ज्यावेळेस विचारलं असतं त्यावेळेस धनंजय मुंडे यांनी स्पष्टपणे सांगितलं की हैदराबाद गॅझेट जरी लागू झाला असलं तरी याच्यामुळे ओबीसी समाजावर कुठं अन्याय होणार नाही। जे पात्र आहेत त्यांनाच याच्यामध्ये आरक्षणाचा लाभ होणार आहे आणि सरसकट असा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्यामुळे कुणावरही अन्याय होणार नाही अशी स्पष्ट भूमिका धनंजय मुंडे यांनी या ठिकाणी वांगदरीमध्ये माध्यमांशी बोलताना घेतलेली आहे। एकूणच या ठिकाणी आता छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे हे ग्रामस्थांना इथल्या ओबीसी समाजाला या ठिकाणी संबोधित करताना दिसत आहेत। बरोबर आहे। काय संवाद साधतात त्यांच्याशी शशिकांत, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे? शशिकांत, आवाज येतोय? ओबीसी आरक्षणाच्या चिंतेतून भरत कराड या व्यक्तीनं आत्महत्या केली। धनंजय मुंडे सुद्धा आहेत। भुजबळांकडनं कराड कुटुंबाचं सांत्वन केलं जातंय। 4 लहान लहान मुलं आहेत आणि त्यांच्या पित्यानं आत्महत्या केली। कारण काय तर ओबीसी आरक्षणाचा मुद्दा। आपल्या लेकरांचं काय होणार या चिंतेतनं भरत कराड नामक व्यक्तीनं रेणापूर गावामध्ये आत्महत्या केली आणि त्यानंतर त्यांचा संसार उघड्यावर आलाय। छगन भुजबळ यांच्याकडनं त्यांचं सांत्वन केलं जाते, त्यांच्या कुटुंबियांचं, आणि काही आर्थिक मदत सुद्धा त्यांच्या कुटुंबियांना करण्यात आलेली आहे। आमच्यावरती अतिक्रमण नको असं यावेळी छगन भुजबळ म्हणालेत। सोबत धनंजय मुंडे सुद्धा आहेत। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं तर मग ओबीसींचं आरक्षण संपुष्टात येईल आणि मग आमचं भविष्य काय या चिंतेतून भरत कराड नामक व्यक्तीनं रेणापूर गावामध्ये आत्महत्या केल्यामुळे खळबळ माजली।
त्यामुळे आमच्या आरक्षणावरती आमच्यावरती अतिक्रमण नको अशी भूमिका छगन भुजबळ यांनी मांडली आहे। एक ओबीसी नेते या नात्यानं छगन भुजबळ हे रेणापूर गावात गेलेत आणि भरत कराड यांच्या कुटुंबियांची ते भेट घेत असल्याची दृश्य, त्यांच्या लहान लहान मुलांना छगन भुजबळ हे जवळ घेऊन बसलेले दिसत आहेत, त्यांचं सांत्वन करतायत कुटुंबियांचं आणि काही धनराशी सुद्धा आर्थिक मदत म्हणून त्यांच्या कुटुंबियांकडे सुपूर्द केलेली दिसते। सगळी माहिती घेत आहेत छगन भुजबळ भरत कराड यांच्या कुटुंबियांकडनं। ओबीसी आरक्षणाचा मुद्दा राज्यामध्ये पेटलेला असताना रेणापूर गावामध्ये भरत कराड नामक व्यक्तीनं ओबीसी आरक्षणाच्या चिंतेतनं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं। यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांचा संसार उघड्यावर आलाय। 4 लहान लहान मुलं आहेत आणि त्यांच्या आरक्षणातून पुढे भविष्याची चिंता त्यांना सतावत होती आणि याच चिंतेतनं त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं। त्यामुळे ओबीसींच्या बाजूनं आरक्षणासंदर्भात लढणारे नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे रेणापूर गावात गेलेत आणि त्यांनी भरत कराड यांच्या कुटुंबियांची भेट घेतली, ते सांत्वन करतायत। सोबत धनंजय मुंडे सुद्धा आहेत आणि छगन भुजबळ हे कराड कुटुंबियांशी संवाद साधताना दिसत आहेत। भरत कराड यांना लहान लहान मुलं आहेत। ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पेटत असताना भविष्यात आपल्या मुलांचं काय होणार जर ओबीसींचं आरक्षण हे धोक्यात आलं तर मग भविष्य काय अशी चिंता त्यांना सतावत होती आणि म्हणूनच आरक्षणासाठी अनेकांनी बलिदान दिलेलं आहे असं छगन भुजबळ म्हणायला विसरले नाही। आमच्यावरती आक्रमण करू नका, अतिक्रमण करू नका असंही छगन भुजबळ यांनी सांगितलं। भरत कराड यांच्या कुटुंबियांचं छगन भुजबळ यांच्याकडनं सांत्वन केलं जातंय रेणापूर इथे त्यांच्या घरी जाऊन। त्यांचे संपूर्ण कुटुंबीय आहेत। तर राज्याचे मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ हे रेणापूर गावामध्ये आज गेलेत आणि त्यांनी कराड कुटुंबियांची भेट घेतली। आमच्यावरती अतिक्रमण करू नका, आमच्या अर्थातच आरक्षणावरती अतिक्रमण करू नका, त्यामुळे अनेकांचे बळी गेलेत, अनेकांचं बलिदान आरक्षणासाठी गेले, अनेकांनी बलिदान दिलंय असं छगन भुजबळ म्हणाले। त्यामुळे आमच्यावरती अतिक्रमण करू नका अशी विनंती त्यांनी केली आहे। ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सध्या राज्यात तापलेला असताना आरक्षणाच्या मुद्द्यावरूनच त्या चिंतेतूनच एका व्यक्तीनं आत्महत्या केल्याची घटना रेणापूर गावामध्ये घडली, ज्यांचं नाव भरत कराड। त्यांना छगन भुजबळ म्हणतायत आमच्यावरती अतिक्रमण नको आणि भरत कराड यांच्या घरी जाऊन ते त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी गेलेत, सांत्वन करण्यासाठी गेलेत। हे आर्थिक मदत सुद्धा त्यांना केलेली आहे।